म्युच्युअल फंड, आयपीओ, इक्विटी, डे इंट्राडे, फ्युचर ऑप्शन्स घेतलं. मग आपण म्युच्युअल फंड आणि आयपीओच्या स्ट्रॅटेजीज घेतलेल्या. इक्विटीमध्ये आपण 58 वीक स्ट्रॅटेजी घेतली आहे. न्यूजपेपर सुरू केला आपण इक्विटी पासनं, इवन आपण आयपीओ पासनच सुरू केलेला. देन आपण डे इंट्राडे साठी स्पेशली रॅट स्ट्रॅटेजी घेतली आहे. त्याच्यानंतर आपण मॅजिक फॉर्म्युलाज घेतले जे डे इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन्स साठी होतील. फ्युचर्स मध्ये आपण झिरो लॉस स्ट्रॅटेजी घेतली आहे आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये आपण मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी घेतली आहे. इव्हन टू पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस पण आपण बघितली. जास्ती गप्पा मारतात, शिकलो कमी आणि गप्पा जास्ती मारल्या असं म्हणायला हरकत नाहीये. या बॅच मध्ये जेवढे प्रॅक्टिकल्स तुम्ही लोकांनी सिरियसली केले. हा. आता आज फक्त ठीक आहे. आपण म्हणूनच डाऊट सेशन घेतलं की काही डाऊट असेल तर आपण घेऊया. गणेश चांगला प्रॉफिट केलाय. हा म्हणजे थोडा पॉइंट एक दिवसाचं म्हणजे इंट्राडेच केलेलं पण हे केलं एक्झिट केलं मग त्याच दिवशी इंट्राडे ओके, केलेलं ते. पण लाईव्ह प्रॅक्टिकल्स मध्ये केलं की लाईव्ह प्रॅक्टिकल केलं सर मॅडम. लाईव्ह केलं? ओके. हो लाईव्ह. प्रॉफिट? हो झाला मॅडम प्रॉफिट झाला. गुड. काय स्ट्रॅटेजी वापरली, कुठली आपली? मला म्हणाल त्या काय होईल सांग मार्केटमध्ये, तर त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी, कारण 2.5 महिन्यात प्लॅनेटरी डायरेक्शन बदलते ना, लगेचच नाही बदलत तो, तुम्हाला नाही तेवढा नाही, वेळ तर द्यावाच लागतो. ते नाही, ते झालं. उद्या सोमवारचं अजून एक तुम्हाला सांगतो. म्हणजे मला विचारायचं की सोमवारी 8 तारीख पण आहे, 26 तारीख पण आहे आणि अमावस्या पण स्टार्ट होते दुपारी बघायला. तर बघूया ना त्याचा कसं विचार. ऑब्झर्वेशन करूया आपण सगळेजण. आपल्याकडे आता हा. टार्गेटच दिलंय ना, आपण 90 डेजचं चॅलेंज घेतलंच आहे हो तर हो हो. बघूया. नाही, ते झालं. पण एक माझं ऑब्झर्वेशन असं होतं की 10 पैकी 7 अमावस्याला मार्केट खाली येते, 3 वेळेस वाढतं, असं एक माझं जनरल ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही असं त्या अँगलने करायचं, ऍस्ट्रॉलॉजीच्या अँगल्सने करायचं. आणि तसं अनुभव आहे. पण आता सोमवारी जो योग आहे तो सोमवारी 8चा पण योग आहे आणि अमावस्येचा पण योग आहे. त्याच्यामुळे मला इंटरेस्टिंग असेल ऑब्झर्वेशन करायचं. कारण दुपारनंतर अमावस्या सुरू होते आपले 12च्या नंतर, दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत. आणि कॅलेंडरमध्ये मंगळवारची अमावस्या लागते, तर ती सकाळी 8ला सुरू. तर इट विल बी इंटरेस्टिंग टू वॉच. असं मला आता आठवलं म्हणून लगेच विचारून घेतो. अमावस्या पौर्णिमेला पण बघण्यासारखा सीन असतो मार्केटमध्ये. खूप व्हॉलेटॅलिटी बरोबर. पण असते आणि पैसे कमवायला चान्स पण असतो. पण चालेल आमच्यासारखे चालेल. ऍस्ट्रॉलॉजर तुम्हाला घाबरून ठेवतात अमावस्याला बाहेर निघा, पण आम्ही तर पैसे कमवायला बसलेलो असतो. प्रत्येक हा. इव्हेंट मार्केटमध्ये पैसे कमवायचा असतो, फक्त तुम्ही त्याला येस. कसं घेताय ते मॅटर करतं खूप. आणि तुमचं हे पॉडकास्ट ऐकलं, खूप छान वाटलं. पॉडकास्ट पाठवलं तो ऐकलं, इंटरेस्टिंग आहे. थँक्यू, थँक्यू सो मच सर. थँक्यू. वैशाली मॅम, तुमचा आवाज ऐकायला मिळणार नाही आम्हाला आज. आता येतोय मॅम? हा, आता येतोय. येत. काय काय आम्ही डिफेन्स स्टॉक घ्यायचे की नाही घ्यायचे? मिळाला आयफोन वर टेरिफ लागलं तर तर आपल्याकडे आपल्याकडच्या अशा कुठल्या स्टॉक्सवर फरक पडेल, किंवा रिलेटेड टू आयफोन असे अजून कुठले स्टॉक्स मला वाटतं डिक्सन एक रिलेटेड आहे त्याला. ओके, अजून? डिक्सन टेक्नॉलॉजीज मला एक माहिती आहे तो. ते पण मी न्यूज मध्ये ऐकले होते म्हणून थोडंफार. खूप सारे आणि ऑलरेडी डिक्सन काढू ऑलमोस्ट तीन शकतात. चार टक्क्याने तुटलाय मॅम रिझल्टच्या नंतर. हो, पण अजून म्हणजे अजून कुठले त्याच्यावर येतील? थोडासा गेस करा. IT सेक्टर्स. अजून सॅमसंग. नेटवर्क रिलेटेड आहे ना ते. सॅमसंगला तर बेनिफिट होईल ना मॅम. हा, बेनिफिट होईल. सॅमसंगला बाकी अदर ब्रँड्सला बेनिफिट होईल. हा, ऍपलचा स्टॉक गिरू पडू शकतो, पण अजून दुसरे कुठले असे त्या? आता तुम्हाला विचार कसा करायचा आहे त्याच्यामध्ये, की एक चिप असते जी फोन मध्ये असते, ती कुठली कंपनी बनवते,
कंपनीचं हार्डवेअर कोण बनवतं, कंपनीचं सॉफ्टवेअर. आता हे आयफोनच सगळं नाही बनवत आहे ना, त्याने काम डिवाइड करून दिलंय. मग कोणाच्या कामावर फरक पडेल, कुठली कंपनी ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करते, मग मार्केटिंग कोण करतं, तो पण आपल्याला बिलकुल विचार करावा लागतो. So ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही विचार केला तर तुमच्याकडे कमीत कमी आत्ताच्या घडीला होमवर्क मध्ये, जर मी तुम्हाला हा होमवर्क दिला, 6 स्टॉक मिळतील. म्हणजे मला सवय पोस्टमॉर्टम करायची, जर तुम्ही तसं पोस्टमॉर्टम केलं तर 6 स्टॉक मिळतील. मॅन्युफॅक्चरर त्यांचे जेही असतील ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर. मी तुम्हाला तीन तीन तर हिंट दिल्या: मार्केटिंग, हार्डवेअर, सॉफ्टवेअर. ट्रम्पला हकलायचं काही नाहीये का मॅडम तुमच्याकडे? मोदींना सांगा ना. मॅम तुमच्याकडेच आहे ते. तुमच्याकडे नाही. साम दाम दंड भेद. नाही नाही, तेवढं तेवढे मोठे तांत्रिक नाही आहोत आपण, छोटे मोठे तांत्रिक आहोत. ठीक आहे, अजून काही कोणाला डाऊट्स आहेत? तो मंडे पासून रेडी आहेत सगळे टेक्निकल साठी? हाऊस द जोश? कोणाचा काही जोश नाही आहे. हाय हाय. 9:30 9:15चा टाइम होता, सगळेजण आरामशीर 9:30 9:45 पर्यंत येत आहेत गप्पा मारायला. मॅम, जे आता नंतरचे कॉल होतील तेही दुपारीच होतील का, की नाही रात्रीचे नाही, असणार? आता रात्रीचं 9:30 11 सर 12 घेणार का? सर घेणार होते. सर अच्छा, घेणार. मी सरांना अजूनपर्यंत बघितलं नाही, आता बघायला मिळेल मला क्लास. आता फक्त उशिरा झोपायची सवय लावा. हा, उशिरा झोपायची सवय लावा. ते तुम्हाला व्हिडिओवर यायला लावतील. मी कसं चालवून घेते, प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर मी पुढे सरकते, ते सर पकडतील. स्ट्रिक्ट आहेत म्हणजे खूप. हा, स्ट्रिक्ट म्हणू शकता, पण जोपर्यंत ते आन्सर नाही देणार, तुम्हाला रट्टा मारून नाही शिकवणार, तोपर्यंत तुमचं चालू राहील. डेप्थ मध्ये जातात पण सर व्यवस्थित सांगतात. खूप पेशंटली शिकवतात. So, हे आधी जॉईन केलेले आहेत का सर्वांनी? हा, स्मिता मॅमनी आधी जॉईन केलेलं आहे. मी माझ्या मिस्टरांबरोबर बसायचे, ऐकायचे, मी झोपून जायचे, त्यांचं कंटिन्युएशन मध्ये असायचं. बाकी या ग्रुपमध्ये मी वेगळाच ठेवला होता. हा ग्रुप, या ग्रुप ऍडव्हान्स मध्ये टेक्निकलचे इंडिकेटर्स तुम्ही म्हणतात, कॅन्डल स्टिक्स म्हणतात, बॉलिंगर बँड्स म्हणतात, मग पिवोट पॉइंट म्हणतात. त्याच्यानंतर आता एखादा स्टॉक आहे, जसे की आता मॅमने विचारले की इंडसइंड बँक वर किती जाऊ शकेल, जर त्यांच्याकडे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स असता तर ते तिथे एक्झॅक्ट एक्झिट करू शकतात. जसं आता तुम्ही जसा बेसिक क्लास जॉईन केल्यापासून बऱ्याचदा ऐकतात झी टीव्ही सीएनबीसी वर की यहाँ से इतना जाएगा तो बढ़ेगा, वहां से नीचे आएगा तो गिरेगा. सो ज्या टेक्निकल्स लेवल्स असतात ना, टेक्निकल्स म्हणजे टेम्पररी सोल्युशन, की आज उद्या परवा इतका जाऊ शकतो. पण फंडामेंटल जे आपण शिकलोय, बेस काढणं, जड पर्यंत जाणं, त्याची हिस्ट्री बघून जाणं, त्याला म्हणतात फंडामेंटल. फंडामेंटल लॉंग टर्म साठी, टेक्निकल फॉर द टेम्पररी. ओके. सो टेक्निकल निफ्टीची उद्याची लेवल कशी असेल, जसे मी आता तुम्हा लोकांना कॉल्स देते, मग त्याचं 3 देते, एक स्टॉप लॉस पण देते आणि टार्गेट पण देते. तर ते टार्गेट टेक्निकल्स प्रमाणे काढले जातात, फंडामेंटल्स वे नाही. डेली टार्गेट्स, डेली ट्रेड, फ्युचर्स ऑप्शन साठी टेक्निकल मस्ट. मॅम, जे आता तुम्ही टार्गेट आणि स्टॉप लॉस देतात, एक्झॅक्ट तोपर्यंत म्हणजे त्या लेवल पर्यंत जातं का एखादा स्टॉक, की आपण आधी एक्झिट करायचं किंवा स्टॉप लॉसच्या जवळ आल्यानंतर एक्झिट करायचं? प्रत्येकाची ग्रीड वेगवेगळी आहे मॅम. त्या दिवशी विठ्ठल सरांनी काय हॅलो. केलं, आपण बीएलचा स्टॉक दिला होता ना, तर त्यांनी लवकर काढला. ही फील रिग्रेट की अरे मी ठेवला असतं तर मला अजून प्रॉफिट झाला असता. ओके, आवाज येतोय माझा? हो हो. हा. सो प्रत्येकाचं भूक वेगळी असते, म्हणजे त्याला आपण म्हणतो फायनान्शियल ॲपेटाईट वेगवेगळे आहे. तुम्हाला स्टॉप लॉस पण तुम्ही ठरवायचा आहे की मी इतका लॉस बेअर करू शकते, इतका प्रॉफिट बेअर करू शकते. सो टार्गेट बरोबर माझं तरी असतं की टार्गेट पर्यंत थांबू नका, घेऊन टाका जे मिळतंय. आजच्या आज मिळालं इंट्राडे फ्युचर ऑप्शन्स मध्ये, आजच्या आज मिळालं तर निघा. जसं आता रीमा मॅमने केलं, प्रॉफिट घेतलं आणि निघून गेलं.
गुड, नॉट बॅड. हॅपी विठ्ठल सर गप्पा मारून. विठ्ठल सर होय गेले. होय होय होय. काय म्हणते वैशाली मॅम? मला वाटलं ते नाही आहेत, गायब झालेत. नाही पण मॅडम, काही डिफिकल्ट असेल तर तुम्हाला मेसेज करू शकतो मी. परत घेणार सर, काहीच हरकत नाही. आज नाही, हा परत आपण अशाच गप्पा मारायला भेटूया, त्याची काळजी नका करू. आणि मॅम चालेल चालेल. तुम्ही एवढ्या डिटेलमध्ये शिकवलंय ना, तर म्हणजे समजलंय व्यवस्थित. फक्त माझं प्रॅक्टिकल बाकी आहे, बाकी मला सर्व समजलेलं आहे. घेऊया आपण मॅडम, प्रॅक्टिस परत एकदा घेऊया. येस. मला असं वाटतं जेवढं मला थोडंसं बेसिक माहिती आहे, तर काही आम्ही जे घोषले आहेत. हजारातनं आणि मला 24,000 झाला असता जर मी बाहेर पडले नसते तर. इतकी हळहळ वाटते. आणि आयटीसीचा खरंच रिझल्ट पण छान, म्हणजे मला बोर्ड मीटिंग वगैरे हे केलं होतं आणि तुम्ही दिलेल्या लिस्टमध्ये आयटीसी माझा लकी स्टॉक आहे, पहिल्यापासूनच आहे तसा पण. पण मग ते साधारण कळत नाहीये की 7% घेऊन बाहेर पडलेला मी बरोबर आहे का 24% म्हणजे थांबायला पाहिजे होतं. बरोबर आहे. ठीक आहे. प्रॉफिट आला ना, घरात हो आला. मॅम हो, फक्त प्रॉफिट येतोय. आणि मेन पॉझिटिव्ह म्हणजे प्रॉफिट मध्ये निघालं जेव्हापासून बस झालं. तुमचं जॉईन केलंय ना, तेव्हापासून भलेही काही असू दे, 200-300 रुपये तरी प्रॉफिट निघतो आणि बाहेर पडतीये मी. लॉस नाही व्हायला लागलाय आता. तेवढा मात्र फार फायद्याचा झालाय. आणि ट्रेडिंग मला थोडं टेन्शन येते. म्हणजे इंट्राडेला मी आता 1-2दा करून बघितलं, पण 10-20 रुपयातच बाहेर पडले. पण स्विंग मध्ये चांगला हातखंडा बसलाय आता माझा. म्हणजे साधारण इव्हेंट करून ओपन आणि हे करून टार्गेट स्टॉप लॉस लावून टार्गेट धरून बाहेर निघतेय चांगले. म्हणजे 15 दिवसात आय वुड से अराउंड माझे 20,000 रुपये झालेत जमा, प्रॉफिट मध्ये आहे. अरे वा, गुड सो गुड. थँक्स फॉर दॅट मॅम. ऍटलीस्ट वे आउट मिळाला मला. एक्स्ट्रा इन्कम सुरू झालं. हो, एक्स्ट्रा इन्कम सुरू झाला. फक्त तेच होतं की रिस्क किती घेऊ एवढं मला कळत नव्हतं. पण ठीक आहे, आता तुमच्याशी बोलले तर मग ही स्ट्रॅटेजी ठीक आहे. 7% पर्यंत घेऊन मी बाहेर पडतीये. हा, कोणाला मिळतात? आज इथे ग्रुपमध्ये सगळ्यांना विचारा, विठ्ठल सर एवढ्या दिवसापासून ट्रेड करतायत, त्यांना विचारा, त्यांना कधी एका दिवसात 11,000 रुपये एकदम असे लकीली मिळालेत का? नाही नाही, ते म्हणजे खूपच म्हणजे माझ्यासाठी सरप्राईज होता तो, टू अगदी बी बरोबर. ऑनेस्ट. आणि डीएलएफ त्या ला पण सुवर्ण ते मॅडम. एवढे सुटलेले खूप सरप्राईज होता. बट इट वॉज अ गुड गुड ऑपॉर्च्युनिटी. ताबीज वर्क्स मॅम. थँक्यू. नाही, सुवर्ण मॅडम जे मिळतात ते घेऊन बाहेर पडा. आणि आपण हो, जेव्हा नाही तुम्ही तेच जेव्हा करतेय. टेक्निकल शिकाल तेव्हा सर सांगतील तुम्हाला कधी बाहेर पडायचं, म्हणजे एक्झॅक्ट एक्झॅक्ट सांगतील इथे. हो, तोपर्यंत जे मिळते घेऊन बाहेर पडा. कारण नाही इथे तुम्ही थांबलात तर मग ते सगळं गोंधळ हो, होतो. तेच होतं. आणि मग अति लोभापायी ना आपलं हे होतं, म्हणजे काहीच मिळत नाही हातात, असं पण होतं. नाही सो नाही. मी रॅट एक स्ट्रॅटेजी पण फॉलो करा ना. रॅट स्ट्रॅटेजी दिली आहे, ट्रेलिंग स्टॉप लॉस दिलेला आहे. हा, नाही ते हा पोझिशनल साठी मी ते करायला सुरुवात केली आहे. पण आता मला स्मॉल स्मॉल प्रॉफिट्स घेऊन बाहेर पडायचं होतं. सो दॅट माझी जी म्हणजे मी असं महिन्याला ठरवलंय की मला महिन्याला कमीत कमी 30,000 तरी सुटले पाहिजेत. जसं तुम्ही म्हणाला तर तू स्वप्न बघ, सुटतील तुझे. तर मी ती स्ट्रॅटेजी ठेवली आहे. आता सुटायला लागलेत माझे तसे, ते महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्ही या पद्धतीने जाणार असाल तर एक गोष्ट अजून नोट डाऊन करून घ्या. 30,000 झाल्यावर पुढच्या महिन्यापर्यंत मार्केटमध्ये येऊ नका. चालेल, ठीक आहे. ठीक आहे. विल डू, विल मी डू, मी ठरते. पण हे केलेलं आहे. मी पण हे अच्छा, केलेलं आहे. ह्या चुका मी पण केलेल्या आहेत, म्हणून सांगते. 30,000 झालं ना, तुमचं टार्गेट झालं ना, बंद करा. आणि अच्छा. मग पुढच्या पुढच्या महिन्यात. महिन्यात किती वाढू देत, किती खाली येऊ देत, किती अपॉर्च्युनिटी येऊ देत, मी ठरवलंय मला नाही करायचं. दॅट्स इट. हा हा, ओके ओके, चालेल. जर का आय विल लॉंग टर्म फॉलो दॅट. साठी इन्व्हेस्टमेंट करायची तर त्या 30,000 25,000 चांगले स्टॉक जे तुम्हाला लिस्ट दिली आहे ऍज पर युअर नॉमनॉलॉजी घेऊन ठेवा. 5,000 उडवून या हा, मुलासोबत. नाही ते करतेच आहे, ते करतेच आहे. आता आता मुलाचं आज पार्टी केली थोडी, त्याला म्हटलं चला आपण पार्टी करूयात आज. हा, त्यामुळे पार्टी केली आणि थोडेसे बाजूला लॉंग टर्मला ठेवले. जसं टाटा पॉवर, टाटा स्टील माहिती होतं स्प्लिट होणार आहेत किंवा म्हणजे डिवर्जर हे होणार आहेत. ते हळूहळू ते पण थोडे थोडे बाजूला ठेवायला लागले. पण या महिन्यात खूप पैसे मिळालेत मॅम, टू बी ऑनेस्ट. अदर दॅन नोकरीचे. माझ्याकडे थँक्यू सो असं मच. होतं रिलायन्स ना. येस, मिशेल मॅम. रिलायन्सची काही अपडेट देणार, म्हणजे काही सांगणार? म्हणजे 30+ आहे आता, आम्ही होल्ड केलाय. जस्ट होल्ड करायचा की एक्झिट करायचा, बस एवढं सांगा. किती मुलं आहेत वैशाली मॅम तुम्हाला? हा, मुलं किती आहेत तुम्हाला? नाही येत अजून.
नाहीये, सोडून द्या, राहू द्या, राहू द्यायचं. सोडून द्या. रिलायन्स वन ऑफ द गुड स्टॉक. उलट जेव्हा जेव्हा खाली येईल स्टोर करत राहा. आणि जेव्हा तुम्हाला वाटतंय की 30% 40% प्रॉफिट झालाय, त्यातले थोडेसे विकायचे, परत खाली आले की विकत घ्यायचं. ओके, ह्या स्ट्रॅटेजी सगळ्या स्टॉक मध्ये करा, सगळ्या स्टॉक मध्ये करा. माझ्या घरी असं होतं ना सुवर्णा मॅम, की आज जेव्हा मी नवीन सुरू केलेलं मार्केट आणि प्रॉफिट झालं, माझे पोरांची वेळ होती 3:30 वाजता घरी यायची. तर ते माझं मूड बघायचे, कसं आहे मम्मीचा फेस, आणि मग ते बोलायचे, आज काय आहे मम्मी, प्रॉफिट आहे ना, मग आपण जाऊया का बाहेर, असं विचारायचे. आणि जेव्हा मी सुरू केलेलं ते 2009 मध्ये, तेव्हा आमची म्हणजे पैसे आले समजा 20,000-1,000 रुपये जर का आले, तर देणारे असे म्हणजे माझ्याकडे लिस्ट असायची. त्यातनं मला हो 1,500 रुपये, म्हणजे तेव्हा आमच्यासाठी वडापाव मुलांसाठी खूप होता. आता हो, ते नाही, आय अंडरस्टँड. आता माझं आता सॉरी, मी आता अशी ना की त्याची फी एवढी लागणार आहे 2 वर्षानंतर, असं करून डिवायडेड बाय 12 करून ते रिइंजिनिअरिंग करून महिन्याचं टार्गेट ठेवलंय मी आता सध्या. परफेक्ट. गुड गुड. ओके, मला थँक्यू म्हणायचं होतं मॅम, ते महत्वाचं होतं. थँक्यू मॅम, थँक्यू. थँक्स. क्लिअर एव्हरीवन? हा मॅडम, मला फक्त एकच सांगायचं, दिनेशच्या नावामध्ये पण बघितलं, बऱ्याच जणांच्या नावामध्ये काहीतरी न्यूरोलॉजिकली सुचवलंय स्टेलिंगचं. मला पण सुचवा ना जरा, म्हणजे चांगलं असं काहीतरी होईल त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी माझं पूर्ण स्टडी करायला लागतो सर. पूर्ण स्टडी केल्यानंतर तुमच्या बर्थडेच्या कॅल्क्युलेशन्स प्रमाणे ते आपण चेंज करतो. अच्छा. असं रॅन्डमली नाही करत. आता जसं पाटील मॅमच्या याच्यात डबल पी मध्ये तुम्ही बघाल PAA आहे. आय थिंक वैशाली मॅमच्या हस्बंडसाठी केलंय. हो. हा, नर्मदा मॅमच्या दिनेश, हस्बंडसाठी केलेलं आहे. श्रद्धा हो. मॅडमच्या याच्यात DD आहे. श्रद्धा मॅम सेल्फिश स्वतःसाठी केलंय. मॅम मलाही करायचंय, म्हणजे नावा करता फक्त. आणि यांनी सिल्वरचं घेतलं होतं ताबीज, तर आपण ते गोल्ड मध्ये करण्याकरता करू शकतो ना नंतर. जसं आता तुम्ही शिकवलंय तर मला प्रॉफिट होणार आहे, तर मग आम्ही गोल्ड मध्ये करणार. या या आम्ही पण घेतलं, गोल्ड ताबीज घेतलेलं माझ्या मिस्टरांनी पण, मॅम कडून न्यूमरोलॉजीचं पण घेतलेलं आहे. आहे पण मॅम त्याच्याने खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. भरपूर. येस. खरंच. ठीक आहे. ओके मॅम. क्लिअर? काही डाऊट्स आहेत अजून? मॅम, मी उशिरा जॉईन झाले, ऍडव्हान्स कधीपासून चालू होणार आहे? त्याच्यासाठी आता तेच सांगत होती, वाइंड अपच करणार होती. आजचा हा लास्ट अच्छा. म्हणूनच ग्रुपमध्ये टाकलाय. मंडे पासन मला बघू द्या आधीच्या बॅचचा काय सीन आहे. हा हा. आणि त्यांची चालूच आहे. आज आय थिंक सुट्टी आहे, आज आणि उद्या. जर त्यांची मंडेला असेल, मी सरांना पण ऍड करते आपल्या ग्रुपमध्ये आता, जे तुमचं टेक्निकल घेणार आहे. सो ते इकडे पण लिंक टाकतील. तर मी त्यांना विचारते आधी, आता ते नाही आहेत, त्यांना विचारते आधी काय आहे त्यांचं सीन. कारण आधीच्या क्लासमध्ये हे आहेत आपले ते, जे सर रेग्युलरली खूप प्रश्न विचारतात. सुयश सर मला वाटतं जास्ती दिवस चालली आहे. तो एकदा मी मंडेला सकाळी मला रिमाइंडर टाका, मंडेला विचारूया आणि मग आपण पुढे जाऊया. चालेल. आणि टायमिंग हेच राहील मॅम? हा, इव्हनिंगच ती असेल. बॅच झालीये मॅम, म्हणजे 9 सरांनी वाजता कालच ना? सांगितलं की लास्ट डे आहे म्हणे कालचं. हो का? ओके, ग्रेट हो. ग्रेट. नाही, मग 9 वाजताच ना, म्हणजे कारण हो हो, 7 9 7:30 नाही 9:30 जमणार मला. होईल. म्हणजे मी जसं 9:15 डॉट तुमच्या सोबत असेल, तसं ते 9:45 पर्यंत येतील. सर हा, 9:30 नाही. पावणे 10 येतात. येस. हा, उशिरा ठीक आहे, उशिरा ठीक आहे, पण 9च्या आधी थोडं अवघड होईल मला, बाकी काही नाही पण नाही. नाही. उशिरा नंतर वाइंड अप पण उशिराच होतो. ते ठीक आहे, आता काय थोडस ऍडजस्ट करायला लागेल. मजा कराल तुम्ही लोक तिकडे, इकडच्या पण पेक्षा. बोर नाही होत. आय मॅम अग्री. मध्ये मध्ये तुम्ही येणार ना सर? हा हा, मी हाय हॅलो करून जाते, विचारून जाते कोण छान शिकवते ते की मी म्हणून. बा आम्ही सोबत काम नाही करू शकत, आमचे खूप भांडणं होतात मग. मॅम, एक क्लास तुम्ही इकडनं करा माझ्यासोबत. हा हा, आपण करूया, तिकडनं करूया मॅम, नक्की. ताबीजचा किस्सा सांगू अजून एक? हा, कालच झालाय. अरे प्लीज. काल ऍक्च्युली आई बाबांच्या US च्या विजासाठी चाललो होतो, भाऊ घेऊन चाललाय त्यांना.
सो त्यांच्याबरोबर मला म्हणजे त्यांना काहीच स्वतःला जमत नाही ना. त्यामुळे मग माझा आणि माझ्या मुलाचा पण करायला गेलो होतो म्हणजे टुरिस्टचा. आई बाबाच फक्त जाणार आहेत. आमच्या समोर 4 लोकांचे व्हिसा रिजेक्ट झाले. आणि तो फार खडूस होता माणूस. आमचा झाला, अप्रूव्ह झाला आमचा. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. आणि असलं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे की बाबा तो कधी असं काही पण खडूसपणे करत होता, विचारत होता आणि काही पण कारण देऊन रिजेक्ट करत होता. नाही, त्यामुळे पण काय आम्हाला असतं मॅम, की एक विंडो आहे ना, रिजेक्शन विंडो असते. जर तुम्हाला त्या विंडो तुमचं टोकन नंबर पॉपअप झालं तर तुम्ही बाय डिफॉल्ट तुमचा तो रिजेक्टच होतो. माझ्या इनलॉसचाही तसंच झालं. आधी 2दा कॅन्सल झाला, म्हणजे रिजेक्ट झाला. पहिल्यांदा तर त्यांनी सांगितलं ऑफिसरला तुम्हाला विजा द्यायची इच्छा नाही आहे. हो तसंच होतं ते. आणि आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं ना, कारण तो काही पण कारण देत होता माहितीये का. पण ते म्हणजे बाय गॉड्स ग्रेस म्हणजे माझा मुलगा पण म्हणा त्याच्याकडे पण आहे ना तावीज. तर काल तर आम्ही असं हे झालं म्हणतो, अरे मम्मी तुमचा भाऊ तावीज वर्क कुठे राहतो करायला आणि लागला मॅम? आता. माझा भाऊ युएसला आहे, टेक्सासला. टेक्सास. ओके. हो. आणि ते सध्या सगळं चाललंय ना, म्हणजे तिकडे युएसचं सगळं, त्यामुळे थोडं टेन्शन आलं होतं. पण टू बी ऑनेस्ट आमचा खूप स्मूथ गेला आणि खूप छान झाला. म्हणजे दॅट इज ताविस का असं आय शुड से. माझ्या मुलीची अशी हालत होती कारण म्हणजे व्हिजिटर विजा पाहिजे होता आम्हाला, आणि माझ्या सगळ्या मुलींच्या मैत्रिणींच्या मुलांचे विजाच मिळाले नाहीत, अप्रूव्ह नाही झाले. आम्ही म्हणजे मला इतकं टेन्शन होतं, म्हटलं मला मिळेल, मला हस्बंडला मिळेल आणि तिला नाही मिळालं तर आम्ही कोणीच नाही जाणार, डेफिनेटली ऑब्विसली. आम्ही नाही जाणार. पण ती पण एवढी परेशान होती, इतकी परेशान होती ना ती, रात्रभर ती झोपली नाही. मम्मा काय होईल, मम्मा काय होईल, तू काहीतरी कर. म्हणजे तिचा प्रत्येक वेळेस असं असतं की तू काहीतरी कर. त्याच्यानंतर तिला युएसला एका कॉलेजला ऍडमिशन मिळालं आणि तिचा तो व्हिजिटरचा स्टुडंट विजामध्ये ट्रान्सफर करायचा होता. हम्म. तो तिथे मात्र अडचणी आल्या. पहिल्या ह्याच्यात म्हणजे ती डेटच मिळत नव्हती. आम्ही खूप सेटिंग करून ती डेट घेतली. विजा अप्रूव्ह व्हायला पाहिजे असं वाटलं आणि तो कॅन्सल झाला. आम्हाला अर्ध्या म्हणजे 24 तासात त्यांनी चेन्नईला बोलवलेलं. अच्छा, ओके. असं मार्केट दोघांनी बंद केलं, बॅग उचलल्या, त्याला म्हणलं जसं फ्लाईट असेल तसं आम्हाला जिथनं कनेक्टेड असेल तिथनं ते. आम्ही रात्री 3 वाजता पोहोचलो. सकाळी 9 वाजता तिची अपॉइंटमेंट होती. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 3 तास ती आतमध्ये होती. ओ. आणि ती बोलली मम्मी कुणालाही नाही विचारलं, 1 तास मला प्रश्न विचारले, 1 तास. पण त्याने निघताना सांगितलं अप्रूव्ह झालाय, तेव्हा ती बाहेर आली. हो ना, तसंच होतं ते. आणि ते ऑफिसर फार खूप क्रिटिकल रूल्स असतं. करतात. इंडियन्सना भरपूर आणि रूल्स आता ते करतात. सगळं चेन्नईला शिफ्ट केलंय त्यांनी. आणि आम्ही हैदराबादला गेलो होतो. हा. काल नाही, आता हैदराबादला जे होते. स्टुडंट विजा आहे किंवा जॉबचे विजा आहेत ना, ते सगळे युएसचे त्यांनी चेन्नई शिफ्ट केलंय. अच्छा, नाही हैदराबादला पण होते काही स्टुडंट वाले. आणि त्यात आणि बिचारे माझ्या 2 स्टुडंटचे पण गेले माहितीये का. म्हणजे आणि खूप वाईट वाटत होतं त्या मुलांबद्दल, खूप वाईट वाटत होतं. त्यामुळे त्यासाठी मग आताच एक रिसेंटली मी रेमेडी दिली आहे. हैदराबादला एक विजा बालाजी म्हणून आहे. बर. हा, ओके. तिकडे जायचं पॅरेंट्सनी, हा मुलांचे हा. त्या कॉपीज लावायच्या, प्रे करायचं, आणि बऱ्यापैकी रिझल्ट मी ऐकलेत तिथले. मी कधी ओके. गेले नाहीये, म्हणजे मानसीचं नसतं झालं तर मी पण गेलीच असते तिकडे. परत कुठचं सांगा मॅडम हैदराबाद? काय झालं? हैदराबाद. काय रेमेडी विजा होती? बालाजी, हैदराबाद, हैदराबाद. आणि टेक्सास मध्ये कुठे आहेत हैदराबाद. मॅडम तुमचा भाऊ? माझा भाऊ डलासच्या इथे प्रॉस्पर म्हणून एक डलासला. आहे ओके. टाऊन. हा, प्रॉस्पर टाऊन आहे, तिथे आहे तो. डॅलसला पण आता खूप इंडियन्स आहेत. हो माझी हो, मुलगी खूप. ऑस्टिनला आहे. अच्छा. कुठे नाही आहेत इंडियन, सगळीकडे आहे. सगळीकडे इंडियन आहे, म्हणजे इंडियनच जास्त झालेत सगळीकडे. आधी फक्त ह्युस्टनलाच होते शुगरलँडमध्ये, पण आता भरपूर बट आजचा किस्सा सांगते स्मिता मॅम. हा न्यू हा. जर्सी मध्ये माझे क्लायंट आहे. ओके. चांगले क्लायंट आहेत, आम्ही रेग्युलरली टच मध्ये असतो. अ, त्यांच्या टेरेसमध्ये बसले, ते बोलले शीतल माइनर ऍक्सिडेंट झाला. मी घाबरले, म्हटलं सर क्या हो गया बताओ. तर बोला कि कॉफी पी रहा था टेरेस में बैठ के, गरम कॉफी था, वो गिर गया, तो मेरे पैंट पे थोड़ा सा गिरा और कप नीचे गया, नीचे गया तो कप गायब, और थोड़ी देर बाद
एक बर्ड डेथ कंडीशन में उनके घर के बाहर मिला. ओ व्हॉट म्हणजे तुमच्याकडे पण या गोष्टी जास्ती चालतात हे तिथे अजून एक माझ्याकडे प्रूफ झालं. त्यांना ते घाबरले अक्षरशः, म्हणजे डेफिनेटली इज अ ख्रिश्चन, ते घाबरले. पण पण दिस इज स्ट्रेंज राईट, असं एकदम सडन बर्थ डेथ अँड ऑल. दरवाजाच्या बाहेर कोणीतरी ते खालनं वर येईपर्यंत टाकून दिलाय. ओ माय गुडनेस. ते बोलले मी आता इथे राहतच नाही. म्हटलं हा ठीक आहे, आज तुम्ही तुमच्या फ्रेंडकडे शिफ्ट व्हा. आणि त्यांना 2-3 रेमेडीज दिल्या. आजच संध्याकाळी 5-5:30लाच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. सकाळी तुमच्याकडे सगळे मिळून. मॅम आमच्या इथं तर मी तुम्हाला कनेक्ट केलं होतं ना, इतकी वाईट कंडिशन होती. 1 महिन्यापूर्वी माझ्या घरात वटवाघूळ निघालं होतं रात्री. आणि अख्ख्या घरात फिरत होतं, सगळीकडे माझ्या पोराच्या डोक्यावर फिरत होतं. 1:30ची गोष्ट आहे रात्री. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या आधी पण 2-3 महिने खूप त्रास चालू झाले ते. मग लकीली मी तुमचे व्हिडिओज बघत होते आणि फॉलो करत होते ना. मग तुम्हाला माहितीच आहे, माझ्या मुलांनीच मग सांगितलं की तुम्ही पुण्यात येणार होता तेव्हा म्हणाला ना तो, ट्राय Yes. तरी करून बघ. मग तसं मी तुम्हाला कनेक्ट केलं. पण आता खूप आराम पडलाय मॅम. मग घरात खूप शांतता आली आहे. आणि वी आर प्रोग्रेसिंग लाईक एनिथिंग नाव. टचवूड. थँक्स फॉर दॅट. ठीक आहे. देन गाईज सगळे इंडिया US एकत्र झालेत आज, सगळे एकमेकांना विचार. थँक्यू म्हणायला पाहिजे विठ्ठल सरांना आज, की विठ्ठल सरांमुळे हा क्लास झाला आज गप्पा मारण्याचा. थँक्यू ठीक आहे. मॅडम. मी काय म्हणतो, थोड्या हा वेळाने मी मागच्या आठवड्यात चांगले पैसे दिले. तर मी खूप खडूस आणि कंजूस आहे. म्हणजे माझ्या मुलापेक्षा थोडीशी बेटर आहे. ते मी साध्या याच्यात तिकीट काढलेलं. मानसी म्हणते अपग्रेड कर ना त्याला बिझनेस क्लासमध्ये. मी म्हणलं माग, जर मला या वीक मध्ये 3 लाखाचा प्रॉफिट झाला तर मी अपग्रेड करेन. आज मी तिला सरप्राईज दिलाय अपग्रेड करून. So मॅम या तुम्ही वे टू गो दोघी मॅम. येताय? व्हेरी नाईस. Congratulations. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. काय म्हणलं मॅम, स्मिता मॅम? मी म्हटलं तुम्ही दोघी येताय की सर पण येतात? सर नाही आहेत कुठेच. ते नाही आहेत. त्यांना एवढं एवढं ट्रॅव्हलिंग, म्हणजे ते घाबरतात एवढं. 19 आवर 20 आवर आमची डायरेक्ट फ्लाईट आहे. आणि 19 आवर. एअर इंडिया, एअर इंडिया, एअर इंडिया टू EWR असेल. येस येस, एअर इंडिया. तर ती 19 आवर्स डायरेक्ट फ्लाईट आहे. सो ते बोर होऊन जातात, ते कुठेच जात नाहीत.